जमलेल्या माझे तमाम माता बंधू भगिनींना, माझ्या हिंदू बांधवांना रामराम, ख्रिश्चन बांधवांना सलाम आणि मुस्लिम बांधवांना सलाम वालेकुम। मित्र, लोकशाही बळकट करणारी सर्वात मोठा उत्सव, मोठा पर्व संपन्न होत आहे। येणाऱ्या 20 तारखेला हा उत्सव संपन्न होणार आहे आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला आपल्या शहराच्या, आपल्या प्रभागाच्या, आपल्या वार्डाच्या, आपल्या तालुक्याचा विकास करून घ्यायचा असेल तर विकास करणाऱ्या माणसांना पाठबळ दिलं गेलं पाहिजे। म्हणूनच आपण येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय विकास, या नवापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असलेले लोकप्रिय उमेदवार आदरणीय शरददादा गावित यांच्या बॅलेट पेपरवर 9 नंबरवर शरद कृष्णराव गावित, त्यांच्या समोर त्यांचा फोटो आहे, एकच या दाढी असलेला। त्याच्या समोरील ग्लासच्या चिन्हाचं बटन दाबून ज्यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजय करायचा आहे। एकच वादा, शरद दादा तुम आगे बढ़ो, शरद दादा तुम आगे बढ़ो। वेळ कमी आहे, बोलायला फार काय आहे। माझ्या एका मित्राने आता सांगितलं नवापूर शहराविषयी तुम्हाला काय बोलायचे, पण दादा बोललो तर पाढा वाचायला दिवस कमी पडेल। नेमकं सुरुवात करायची तर कुठून करायची? आता येताना एक माझ्या बांधव म्हटलं, भाऊ खूप जोराम लागली आहे पण व्यवस्था नाही आहे। म्हणजे 40 वर्ष राज्य केलं, साधी मुतारी सुद्धा बांधू शकले नाही। आज आड्यापाड्यातून, खेडेगावातून आपल्या माता भगिनी येतात, मित्र येतात, त्यांना गावात बाजारपेठीसाठी येतात, त्यांना साधी मुतारीची व्यवस्था करू शकले नाही। आज घरोघरी गाड्या आहेत, गाड्या घेऊन येतात, पण त्यांना गाडी लावायला नगरपालिकेने जागा सुद्धा उपलब्ध करून दिली नाही। सध्या घराघरात सर्दी खोकला चालू आहे दादा, तर ही सुद्धा यांची देण आहे। रस्त्यांची इतकी दुरावस्था झालेली आहे, काक्षेच्या त्या धुरीने प्रत्येकाच्या सर्दी खोकला घसा दाब होऊन गेलेला आहे। यांनी 40 वर्षात काय विकास केला? आमदार त्यांचे, सत्ता त्यांची, नगरपालिका त्यांची, नगरपालिकेने तर हजच करून टाकले आहे। म्हणून मी दादांना विनंती करेल, तुम्ही 23 तारखेला आमदार झाल्यानंतर सर्वात पहिले नवापूर नगरपालिकेचा विचार करायला पाहिजे। मी आज बोलत असताना सध्या माझ्यावर कोणत्याच पक्षाची जबाबदारी नाही, संघटनेची जबाबदारी नाही, मी सुद्धा दादासारखा अपक्ष आहे, म्हणून मी दादांसोबत जोडलो। मी या गावाचा नागरिक आहे, म्हणून माझे कर्तव्य आहे, माझ्या गावात काय कमतरता आहे। आपण 40 वर्ष लोकांना सत्ता दिली, त्यांनी त्यांच्या बदल्यात आपल्याला दिले खड्डेवाले रस्ते। अरे एखादी गरोदर महिला, तिला जर रस्त्याने जायचं असेल तर तिची प्रसूती होऊ शकते, इतकी भयानक अवस्था यांनी करून ठेवलेली आहे नवापूरमध्ये। यांनी फक्त टक्केवारी, कमिशन खाण्याच्या नादात पूर्ण नवापूर शहराचं वाटोळं करून टाकलेलं आहे। म्हणजे जन्म होणाऱ्या, त्या प्रसूती करणाऱ्या महिलेपासून तर मरणोत्तर यातना आम्ही भोगतोय। या जो जन्माला आला तो मरणारच आहे, पण त्या मरणाऱ्या माणसांना लाकूड सुद्धा पुरू शकले नाही, इतके असमर्थ आहेत। आज सुद्धा दादा मेलेल्या माणसांना चांगले लाकडं भेटत नाही। मागे आम्ही काय आंदोलन केलं आणि तिथे लाकडं पोहोचवले होते, म्हणजे इतकी निष्क्रियता आहे। तर आज तुम्हाला, आम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। यांना फक्त खाणं माहिती आहे। यांनी रस्ते खाल्ले, गटारी खाल्ल्या, लाईटचे पोल खाल्ले, थांबा भरपूर खाल्ले अजून बाकी। यांनी खायचं काही सोडलं नाही, घरकुलांच्या याच्यात सुद्धा यांनी टक्केवारी खाल्ली, मुतारी खाल्ले। एवढेच मन नाही भरलं तर जे गावातली स्वच्छता साफसफाई करतात, माझे
दलित बांधव, माझे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, झाडू मारणाऱ्यांच्या पगार सुद्धा यांनी हप्त्यामध्ये खाल्लेला आहे आणि खाऊन खाऊन इतके बकासूर होऊन गेले ते यांचे पोट बी फाटत नाही. म्हणून या नवापूरच्या जनतेला मी जाहीर नम्र विनंती करतो, आता तरी आपण आपला संयमचा बांध सोडला पाहिजे आणि आपण सर्व फक्त जातीय धर्म आणि याच्यात न पडता आपण आपलं जे मत आहे, जो आपल्या शहराच्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार अशा विकास पुरुषालाच मतदान करावं. आमचं एक स्वप्न आहे दादा, जसं या जिल्ह्याचे निर्माते आदरणीय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याची निर्मिती करून सर्वांगीण विकास केला आहे. हिनाताईंनी ज्याप्रमाणे आपल्याला मदत केली त्याच्या माध्यमातून शरददादांनी आपल्या प्रत्येक पाड्यापाड्यात योजना पोहोचून विकास केला आहे. तसंच आमच्या नवापूर शहरासाठी येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळून आमच्या शहराची कायापालट करावी एवढी विनंती करतो. जय हिंद.